the teeth of the fact the beneficiary of all these acts is not anybody outside but the family of the petitioner. The petition stands dismissed. The petition stands dismissed. अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आप देख रहे हैं अलसारा उर्दू न्यूज़ चैनल। नाज़रीन, कर्नाटका हाई कोर्ट ने रियासती वज़ीर आला सिद्धरामैया की याचिका को खराज कर दिया गया है। इसके साथ ही सिद्धरामैया के खिलाफ भ्रष्टाचार धारा 17A के तहत मूड़ा के घोटाले में मुकदमा चलाने का रास्ता साफ हो गया है। सिद्धरामैया ने गवर्नर के इसी फैसले को हाई कोर्ट में चुनौती दी थी। हाई कोर्ट ने गवर्नर के फैसले को सही ठहराया है। हाई कोर्ट ने ये बात भी साफ कर दिया है कि गवर्नर के फैसले में कोई खामियां नहीं है। सिद्धरामैया के वकील ने हाई कोर्ट से गुजारिश की कि सुप्रीम कोर्ट का फैसला आने तक सिद्धरामैया के खिलाफ निचली अदालतों की कार्रवाई को रोक लगाया जाए, लेकिन हाई कोर्ट ने इससे साफ मना कर दिया। बीजेपी का इल्ज़ाम है कि सिद्धरामैया ने 4000 करोड़ रुपयों का घोटाला किया है। सिद्धरामैया ने कहा है कि इस मामले के दस्तावेज की फाइल मेरे पास आई थी, लेकिन मैंने इस पर दस्तखत नहीं किए हैं। लेकिन बीजेपी का इल्ज़ाम है कि सिद्धरामैया ने अपनी कुर्सी का गलत इस्तेमाल किया है। सिद्धरामैया ने कहा है कि यह सब गलत था, तो बीजेपी की साबिक सरकार मेरी पत्नी को 14 फ्लाइट क्यों दिया गया था। बीजेपी ने हाई कोर्ट के फैसले के बाद सिद्धरामैया का इस्तीफा मांग रही है। इस ताल्लुक से सिद्धरामैया ने मीडिया से बात करते हुए क्या कहा है, आप भी सुने। ರಿಟ್ ಪಿಟಿಷನ್ ಮೇಲೆ ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ಇವತ್ತು ಆದೇಶವನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ರಾಜ್ಯಪಾಲರು ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ಗೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತ ಆದೇಶವನ್ನ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ಗಳು ನಡೆದು, ಪರ ವಿರೋಧವಾದಂಥ ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ಗಳು ನಡೆದು ಆದೇಶವನ್ನ ನಾನು ಕೂಡ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ನೋಡಿದ್ದೇನೆ. ಪೂರ್ಣ ಜಡ್ಜ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಓದಲಿಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಪೂರ್ಣ ಜಡ್ಜ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಓದಿದ ಮೇಲೆ ಪೂರ್ಣ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. ನಾವು ಬಿಜೆಪಿಯವರು ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ನವರ ಈ ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿಗೆ ಎದುರ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಇವ್ರ ಸಂಚು, ಒಳ ಸಂಚು, ರಾಜಭವನ ದುರುಪಯೋಗ, ದುರ್ಬಳಕೆ, ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಎದುರ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ನಾನು. ಯಾಕಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಜನ ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಜನರ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮ ಮೇಲಿದೆ. ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗಳು, ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಡೆಪ್ಟಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್, MLAಗಳು, ಪಾರ್ಟಿ ಮುಖಂಡರುಗಳು, ಪಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಕಾನೂನು ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಸಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಕಾರವನ್ನು ಹೈಕಮಾಂಡ್ ಕೊಡ್ತದೆ.